आपलं शहर आता स्मार्ट होतंय। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। आदर्श समूहाचे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरू। येथील चोखंदळ खवयांसाठी दर्जेदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध करून देणाऱ्या आदर्श समूहाचे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता सुरू झाले आहे। या ठिकाणी ग्राहक वर्गासाठी त्यांच्या मागणीनुसार साऊथ इंडियन, नॉर्थ इंडियन, चायनीज, कॉन्टिनेंटल आणि इतर चवदार खाद्यपदार्थांची श्रेणी उपलब्ध आहे। उत्कृष्ट आसन व्यवस्था, प्रसन्न वातावरण आणि तत्पर सेवा यांचा सुरेख संगम साधला आहे। त्यामुळे बेळगावच्या हॉटेल व्यवसायात नवा पैलू उलगडणारे आंगण प्युअर व्हेज रेस्टॉरंट आता ग्राहकांसाठी उत्कृष्ट सेवा देण्याकरिता सज्ज आहे। नमस्कार, मी अनुजा पाटील स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपले स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। इंडिया वगळले, विरोधक खवळले, बेनकनहळ्ळी सावगाव रस्त्यालगत कोल्ह्यांचा संचार, खानापूर तहसीलदार कार्यालयात श्रीकृष्ण जयंती साजरी, दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी सर्वत्र तयारी, रिंग रोडसाठी भर पिकात खांब रोवल्याने संताप, विश्वकर्मा समाज बांधवाचा भव्य मोर्चा, भर बैठकीत मनपाच्या महसूल निरीक्षकाला भोवळ, मार्कंडेय कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा संपन्न, येळूरवाडी शाळेला त्यांच्या मागणीनुसार स्मार्ट पॅनलची भेट, श्री गणेश फेस्टिवलमध्ये वऱ्हाड निघालय लंडनला प्रयोग सादर। आपल्या पाककौशल्याला व्यासपीठ मिळवून देणारी पर्वणी स्मार्ट न्यूज घेऊन येत आहे सुवर्ण संधी। स्मार्ट न्यूजच्या प्रेक्षक वर्गासाठी आमच्या चॅनलच्या माध्यमातून सुरू होत आहे एक अभिनव रेसिपी शो, ज्याचं नाव आहे स्मार्ट शेफ। आपण बनवत असलेल्या एखाद्या चविष्ट आणि उत्तम पदार्थाची रेसिपी आमच्या शोच्या माध्यमातून लाखो प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या पाककौशल्याची दाद मिळवा। दिनांक 25 जुलैपूर्वी नाव नोंदवा। अधिक माहितीसाठी संपर्क 7259145470 किंवा 8105158162 या क्रमांकाशी संपर्क साधा। आणि आता पाहूया सविस्तर बातम्या। दिल्लीमध्ये G20 समूहाच्या राष्ट्रप्रमुखांच्या शिखर बैठकीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 9 सप्टेंबरला सरकारी रात्रभोजनाचे आयोजन केले असून त्यासाठी राष्ट्रपती भवनातून पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ इंडिया ऐवजी प्रेसिडेंट ऑफ भारत असा उल्लेख करण्यात आलाय। राष्ट्रपतींच्या राजपत्रामध्ये झालेल्या या लक्षवेधी बदलामुळे मंगळवारी राजकीय वादंग माजला। केंद्र सरकारने संसदेचं 5 दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावलं असलं तरी त्यातील प्रमुख विषय अजूनही गोपनीय ठेवण्यात आले आहेत। त्यातच राष्ट्रपतींच्या राजपत्रामधून इंडिया हा शब्द गायब होऊन भारत असा उल्लेख करण्यात आल्यानं तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत। संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये संविधान दुरुस्तीद्वारे इंडिया हा शब्दप्रयोग वगळून देशाचा नामोल्लेख केवळ भारत असा केला जाणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते। मात्र याबाबत केंद्र सरकारकडून अधिकृतपणे कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही। भाजपेतर विरोधी पक्षांच्या महाआघाडीचे नामकरण इंडिया असे झाल्यानंतर आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी इंडिया या शब्दावर आक्षेप घेतला होता। बेनकनहळ्ळी सावगाव रस्त्यालगत कोल्ह्यांचा संचार। शहर परिसरात कोल्ह्यांचा वावर सुरू झाल्यामुळे वन खात्याची डोकेदुखी वाढलेली असताना आता बुधवारी सकाळी 10च्या सुमारास बेनकनहळ्ळी सावगाव रस्त्याशेजारील शिवारामध्ये आणखीन एका कोल्ह्याचे दर्शन घडले आहे। बेनकनहळ्ळी सावगाव रस्त्यावर आज सकाळी नेहमीप्रमाणे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना रस्त्याशेजारील शेतवाडीत कोल्हा फिरत असल्याचं निदर्शनास आलं। तेव्हा काहींनी त्याचे छायाचित्र टिपण्याबरोबरच व्हिडिओ चित्रीकरण देखील केलं। कोल्ह्याचा हा वावर सध्या चर्चेचा विषय झालाय।
त्याचप्रमाणे सदर परिसरात असलेल्या नागरी वसाहतीमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। खानापूर तहसीलदार कार्यालयात श्रीकृष्ण जयंती साजरी। शासकीय सूचनेनुसार आता श्रीकृष्ण जन्माष्टमी सरकारी कार्यालयांमधून साजरी करण्यात येत आहे। या निमित्ताने खानापूर येथे देखील या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। खानापूर तहसीलदार कार्यालयात आमदार विठ्ठल हलगेकर यांच्या हस्ते श्रीकृष्ण फोटो पूजन करून श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात आली। प्रारंभी या कार्यक्रमाचे उद्देश सांगण्यात आले। त्यानंतर प्रमोद कोचेरी, धनश्री सरदेसाई, संजय कुबल यांची श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित माहिती सांगणारी भाषणे झाली। कार्यक्रमात विविध संघटनांचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। दहीहंडीच्या कार्यक्रमांसाठी सर्वत्र तयारी। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव बुधवारी शहरात सुरू झालाय। शहरात अनेक ठिकाणी दिवसभर विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास आणि त्यासाठी घरोघरी पूजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम पार पडले। सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत होता। मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माचा सोहळा साजरा झाल्यानंतर गुरुवारी शहरात दहीहंडीचा सोहळा साजरा होणार आहे। त्यासाठी युवक मंडळांनी जय्यत तयारी केली आहे। शहराच्या अनेक ठिकाणी गवळी बांधवांसह विविध युवक मंडळे दहीहंडीचे आयोजन करतात। त्यासाठी आतापासूनच तयारी गतिमान झाली आहे। बाळगोपाळांच्या उत्सवाचा सण म्हणून दहीहंडी साजरी केली जाते। अनेक शाळांमध्ये देखील या उत्सवाचं आयोजन करण्यात येतं। त्यासाठी शालेय स्तरावर लगबग सुरू असल्याचं चित्र दिसून आलं। रिंग रोडसाठी भर पिकात खांब रोवल्याने संताप। रिंग रोड प्रकल्पासाठी शेतकऱ्यांनी आपला प्रखर विरोध प्रकट केलाय। तसेच ठिकठिकाणी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना माघारी धाडण्यात येत आहे। मात्र शेतकऱ्यांचा इतका प्रखर विरोध असताना देखील सरकारने आपला कारभार सुरूच ठेवला आहे। त्यामुळे शेतकऱ्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय। बेळगुंदे येथे भर पिकांमध्ये खांब रोवण्यात आल्यामुळे शेतकऱ्यातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। सध्या शेतकरी विविध समस्यांनी ग्रस्त झालाय। तरी देखील केलेल्या मेहनतीमुळे आता रताळ्याचे पीक जोम धरीत आहे। अशा वेळी भर पिकामध्ये रिंग रोडसाठीचे मार्किंग करण्यात येत आहे। त्यासाठी दगड आणि खांब करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। या प्रकाराला वेळीच आवर घालावा, अन्यथा शेतकरी बांधव तीव्र आंदोलन छेडतील असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। विश्वकर्मा समाज बांधवांचा भव्य मोर्चा। विश्वकर्मा समाजाला इतर मागासवर्गीय जातीचा दर्जा दिला जावा या मागणीसाठी श्री विश्वकर्मा सेवा संघातर्फे भव्य मोर्चा काढून जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत सरकारला निवेदन सादर करण्यात आलं। श्री विश्वकर्मा सेवा संघाचे अध्यक्ष रमेश देसुरकर आणि अन्य पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन बुधवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले। यावेळी आपल्या मागणी संदर्भात बोलताना अध्यक्ष रमेश देसुरकर म्हणाले की अन्य समाजांप्रमाणे आम्हालाही सरकारचे इतर मागासवर्गीय हे आरक्षण मिळावे अशी यांची मागणी आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 17 सप्टेंबर रोजी जी योजना जाहीर करणार आहेत ती संपूर्णपणे आमच्या समाजासाठी असावी, ज्यामुळे आमच्या मुलाबाळांचे समाजाचे भवितव्य उज्ज्वल व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। या प्रसंगी श्री विश्वकर्मा सेवा संघाचे उपाध्यक्ष बाळू सुतार, सचिव राजू सुतार, उपसचिव ज्योतिबा लोहार, संदीप मंडोळकर, अरुण देसुरकर आदींसह विश्वकर्मा समाज बांधव उपस्थित होते। कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून जोरदार निदर्शने करत काढण्यात आलेल्या या मोर्चात बेळगाव शहरासह जिल्ह्यातील बहुसंख्य विश्वकर्मा समाज बांधव सहभागी झाले होते। सर्वांना नमस्कार आणि मेन आमच्या मीडियाच्या लोकांना आम्ही धन्यवाद मानतो, कारण पहिले टाइम आमचा समाज रोडावरून हक्कासाठी लढत आहे। तर एक गरजेची गोष्ट म्हटल्यावर विश्व निर्माण केलेली आम्ही लोक, तर विश्व निर्माण केलेली लोक अजून मागे आणि आम्ही हक्कासाठी बनवलं, कारण विश्व निर्माण केलेले लोक आम्ही विश्वकर्मा आहे म्हणून सांगायची पडी आज आलेली आहे। ते आज आम्ही मोर्चाचा दृष्टिकोन असा आहे की आम्ही विश्वकर्मा आहे आणि आम्हाला विश्वकर्माची पदवी द्या असं हा कोणी डीसी साहेबांकडे झालोय। परंतु ह्याच्या आलं पाहिजे जेणेकरून आमचं थोड्या लोकांचं विश्वकर्मा मराठा असं झालेलं आहे आणि आम्हाला विश्वकर्मा ही गव्हर्नमेंटकडनं जे नॉमिनेशन आहे ते करून द्यावं गव्हर्नमेंटकडनं, हे हक्कासाठी आम्ही आज इथं सर्वजण उतरलेले आहेत। आणि येत्या काळात मोदी साहेबांनी जे 17 सप्टेंबरसाठी ती योजना आमच्या पूर्व विश्वकर्मा समाजाला व्हावी आणि आमच्या पोराबाळांचं भवित्व या 17 तारखेला जे कॅटेगरी वाईज विश्वकर्माच्या योजना आहेत ते आमच्या समाजाला प्रत्येकांना मिळावा, यासाठी आम्ही विश्वकर्मा समाजातील विश्वकर्मा संघातील कमिटी मेंबर्स आणि गावोगावून आलेले खानापूर, कारवार, निप्पाणी, संपेश्वर, चिक्कोडी, कोल्हापूर, मुंबई या साईडून सर्वातून आमचे विश्वकर्मा
बांधव आज एकत्रित करून आले आहेत, कारण भविष्यात कधीच ही गोष्ट घडली नव्हती ती आज आम्ही घडवून दाखवलेलं आहे. आणि विश्व निर्माण केलेले विश्वासाठी आणि आपल्या समाजासाठी काय तर व्हावं यासाठी आम्ही आज धडपडीने हे काम करत आहे. आणि आमच्या पोरामुळांना जी स्कॉलरशिप मिळते ती स्कॉलरशिप यासाठी मिळावं, कारण गरीब समाज असल्या कारणाने आम्हाला कुठं पण एक सवलत मिळत नाही आहे. त्या सवलतीचा भाग म्हणून जे मोदी साहेबांनी जे स्कॉलरशिप म्हणा आणि 17 तारखेला जे योजना लागलेल्या आहेत आमच्या मुलांना, आमच्या भाऊबंधवांना जे कामासाठी गव्हर्नमेंट जे पैसे गव्हर्नमेंट जे लोन देणार आहेत ते लोन आपल्याला मिळावं आणि आपल्या स्वतःच्या बाहेर स्वतः थांबावं यासाठी त्या योजना राबवलेल्या त्या योजना सर्व आमच्या समाजात लोकांना मिळावा यासाठी आम्ही जे आता एक जे मोर्चा करणार आहे त्या मोर्चाचं आम्ही डीसी ऑफिसरला निवेदन देणार आहे आणि ते थोड्या दिवसात ते आणि आम्हाला रिप्लाय द्यावा असे आमचे सर्व विश्वकर्मा कमिटीचं हे करतो आवाहन करतो. भर बैठकीत मनपाच्या महसूल निरीक्षकाला भोवळ. बेळगाव महापालिकेच्या महसूल खात्याच्या बैठकीत वरिष्ठांनी घेतलेल्या झाडझडतीमुळे मानसिक ताण येऊन एका अधिकाऱ्याला उभ्याच भोवळ आल्याची आणि त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. मिळालेल्या माहितीनुसार बेळगाव महापालिकेमध्ये आज सकाळी उपायुक्त रेश्मा तालीकोटी यांच्या अध्यक्षतेखाली महसूल खात्याची बैठक बोलावण्यात आली होती. त्यावेळी भांबावून गेलेले श्रीकांत इराले उपायुक्तांना उत्तर देत असताना अचानक उभ्या आपल्या आसनावर कोसळले. रक्तदाब वाढून भोवळ येण्याद्वारे त्यांची प्रकृती अचानक खालावली. या प्रकारामुळे बैठकीला उपस्थित सर्वांना धक्का बसून एकच धावपळ उडाली. त्यानंतर प्रसंगावधान राखून महसूल अधिकारी श्रीकांत इराले यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. मार्कंडेय कारखान्याच्या वतीने शेतकरी मेळावा संपन्न. शेतकऱ्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये बदल करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असं मार्गदर्शन पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ सुरेश माने पाटील यांनी केले. मार्कंडेय सहकारी साखर कारखान्याच्या वतीने मंगळवारी शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना विविध विषयांवर माहिती देऊन मौलिक मार्गदर्शन केलं. यावेळी कारखाना संचालक तानाजी पाटील, आर.आय. पाटील, माजी महापौर शिवाजी सुंठकर, मराठा सहकारी बँकेचे चेअरमन दिगंबर पवार आदींच्या हस्ते मेळाव्याचं उद्घाटन करण्यात आलं. नूतन संचालकांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. येळ्ळूरवाडी शाळेला त्यांच्या मागणीनुसार स्मार्ट पॅनलची भेट. येळ्ळूर ग्रामपंचायतीला अमृत ग्रामपंचायत पुरस्काराच्या माध्यमातून फंड मिळाला होता. या फंडातून येळ्ळूरवाडी शाळेला त्यांच्या मागणीनुसार स्मार्ट पॅनल देण्यात आले. त्यानंतर वाडी शाळेमध्ये स्मार्ट क्लासची सुरुवात करण्यात आली. या अनुषंगाने सरकारच्या आदेशानुसार शाळेमध्ये सुरू करण्यात आलेल्या UKG आणि LKG वर्गांचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी स्मार्ट पॅनलचे अनावरण देखील माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील आणि उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी BEO आणि शिक्षक वर्ग उपस्थित होते. श्री गणेश फेस्टिवलमध्ये वऱ्हाड निघालय लंडनला प्रयोग सादर. विविध सहकारी संस्थांनी एकत्र येऊन आयोजित केलेल्या श्री गणेश फेस्टिवलमध्ये वऱ्हाड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग सादर करण्यात आला. माधव कुंटे यांनी अत्यंत सहज अभिनयातून रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. त्यांनी विविध कलाकारांच्या भूमिका एकाच ताकदीने सादर केल्या. अभिनयासह मध्येच आवाज बदलणं, मध्येच नाक मुरडणं, लंडनच्या माणसांचे बोलणे तसेच भारतीय ग्रामीण जीवनाचे पैलू उलगडले. हास्याचे फवारे उडवणारे संवाद यामुळे कार्यक्रमाला उपस्थित रसिकांना हास्य मेजवानी प्राप्त झाली. कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला. गणेश फेस्टिवल संयोजकांच्या वतीने त्यांचे स्वागत करून आभार मानण्यात आले. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा स्मार्ट न्यूज. जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया, रंगोली में खिले रंग खुशियों के भी तराने, तन मन झिलमिल जाए हर पल होंगे सुहाने, ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना. आराधना मारुती गली बेलगाम. मन भाए आराधना.
विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। हेस्कॉमच्या 110 केव्ही उपकेंद्रांवर ट्रान्सफॉर्मर बसविण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे। त्यामुळे उजगाव आणि हिंडलगा परिसरातील काही गावांचा वीज पुरवठा गुरुवार दिनांक 7 रोजी सकाळी 6 पासून ते शुक्रवार दिनांक 8 पर्यंत रात्री 8 पर्यंत खंडित करण्यात येणार असल्याचं हेस्कॉम ग्रामीण विभागानं कळविलं आहे। उजगाव परिसरात बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, येळेबैल, राकसकोप, कुद्रेमानी, कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक वसाहत, उजगाव, बसुर्ते, बेकिणकेरे, सुळगा, तुरमुरी, कोणेवाडी या गावातील वीज पुरवठा खंडित होणार आहे। बुडाच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा। बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या व्याप्तीत नियमबाह्य वसाहती उभारल्या जाऊ नयेत, तसेच नव्या वसाहती उभारल्या जात असताना सार्वजनिक सुविधांचे नियोजन झालेच पाहिजे, अशा सूचना मंगळवारी बुडा बैठकीत करण्यात आल्या। तसेच भूखंडाच्या ई-लिलाव प्रक्रियेसाठी ठेव रकमेत वाढ करण्याचाही निर्णय झाला। नियमबाह्य वसाहतींना परवानगी दिली जाऊ नये, कोणत्याही वसाहतीला परवानगी देण्यापूर्वी नियमांचं पालन झालं असल्याची खात्री करा, अशी ही सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी यांनी केली। मंगळवारी बुडा कार्यालयात मासिक बैठक झाली। यावेळी मंत्री सतीश जारकिहोळी तसेच महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। बापटगल्ली गणेश मंडपाची मुहूर्तमेढ संपन्न। बापटगल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव नवहिंद युवक मंडळाच्या गणेश मंडपाचा मुहूर्तमेढ समारंभ पार पडला। सामाजिक कार्यकर्ते गणेश आचार्य एंजल फाउंडेशनच्या अध्यक्षा मीना बेनके यांच्या हस्ते मंडपाची मुहूर्तमेढ रोवण्यात आली। यावेळी गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष लोकनाथ राजपूत, उपाध्यक्ष सतीश गवाने, सेक्रेटरी चेतन किलेकर, खजिनदार राजू पवार, हिशेब तपासनीस विनायक मुरकुटे यांच्यासह गल्लीतील पंच, महिला मंडळातील सदस्या आदी उपस्थित होत्या। विरोधक अफवा पसरवत असल्याचा रमेश जारकिहोळी यांचा आरोप। भाजप सोडून मी कुठेही जाणार नाही, मी भाजपमध्येच राहणार असून सत्ताधारी विनाकारण अफवा पसरवतात। सत्ताधारी काँग्रेस पक्षामध्येच असंतोष असून तो झाकण्यासाठी काँग्रेसकडून विविध वावड्या उठवल्या जात असल्याचा आरोप आमदार रमेश जारकिहोळी यांनी केला। जारकिहोळी म्हणाले, काँग्रेस पक्षामध्ये काही नेत्यांच्या कूटनीतीमुळे अनेक जण असमाधानी आहेत। सरकारमधील 30 आमदारांनी बैठक घेऊन पक्षाच्या वरिष्ठांना कळवण्याचा निर्णय घेतलाय। अशा वेळी राज्यातील भाजपमध्ये संभ्रम निर्माण करण्याचं कारस्थान सुरू झालंय। त्यामुळे अनेकांच्या बाबतीत अशा अफवा पसरविल्या जात आहेत। मात्र मी स्वतः भाजप सोडून कुठेही जात नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं। हिंडलगा भागात मंदिर बांधकामांना प्रारंभ। हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील महालक्ष्मी नगर येथील आर्मी क्वार्टर्समध्ये शिवमंदिर, जयनगर येथे गणेश मंदिर, सरस्वती नगर येथे मारुती मंदिर बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम पार पडला। महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी युवराज कदम, हिंडलगा ग्रामपंचायत उपाध्यक्ष चेतना अगसगेकर, सदस्य विठ्ठल देसाई, राहुल उरणकर, प्रवीण पाटील, सीमा देवकर, देवस्थान कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते। 10वी आणि 12वीची परीक्षा 3दा घेण्याचे नियोजन। राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने आता 10वी आणि 12वीच्या परीक्षा वर्षातून 3दा घेण्याचे नियोजन केले आहे। देशात प्रथमच 10वी आणि 12वी विद्यार्थ्यांसाठी 3दा परीक्षा घेण्यात येणार आहे। 10वीची तिसरी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना, 12वीची तिसरी परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांना थेट पदवी परीक्षेला बसण्याची संधी देण्यात येणार आहे। याबाबत अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे। राज्यातील विविध महाविद्यालयातून रिक्त असणाऱ्या प्राध्यापक आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा आगामी 5 वर्षात टप्प्याने भरण्यात येतील, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री डॉक्टर MC सुधाकर यांनी दिली। शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी याचे सूतोवाच केले। घनकचरा निर्मूलन केंद्रासाठी जागेचा शोध सुरू। बेळगाव शहर क्षेत्रात दररोज 250 टन कचरा निर्माण होतोय। या घनकचऱ्याची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट केली जात आहे। आगामी काळात अशा कचऱ्याचे प्रमाण 300 टनापर्यंत होण्याची शक्यता असल्याने कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र केंद्र स्थापन करणे आवश्यक आहे। यासाठी मनपाच्या उत्तर विभागातील कचरा विल्हेवाटासाठी 2 वेगवेगळ्या ठिकाणी 2 ते 5 एकर जागा आणि दक्षिण विभागातील कचरा विल्हेवाटासाठी 2 ते 5 एकर जागेची आवश्यकता आहे। त्यासाठी जागांची पाहणी केली जाते आहे। भरलेल्या बादलीत बुडून बालकाचा मृत्यू।
पाण्याने भरलेल्या बादलीत पडल्याने 1.5 वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नेहरूनगर मच्छे येथे मंगळवारी घडली। या घटनेमुळे या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। या घटनेची नोंद बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली आहे। अनिक विष्णुवर्धन शिंगे वय 1.5 वर्ष असे त्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे। अनिक हा बादलीमध्ये असलेल्या पाण्याबरोबर खेळत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो बादलीत पडला, त्यामुळे त्याचा त्या पाण्यात बुडून मृत्यू झाला। काही वेळानंतर घरातील लोकांच्या नजरेला हा प्रकार आला। त्यानंतर तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटलकडे हलविण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले। युवा नेते पंडित ओगले यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी दलित संघटनांचे निवेदन। खानापूर तालुका भारतीय जनता पक्षाचे युवा नेते पंडित ओगले यांच्यावर दाखल करण्यात आलेली जातीवाचक खोटी केस मागे घेण्यात यावी म्हणून खानापुरातील दलित संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पोलीस प्रमुख संजय पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। या निवेदनात म्हटले आहे की नगरपंचायतीच्या मुख्य अधिकाऱ्यांनी पंडित ओगले यांच्यावर खोटी तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे याची आपण सखोल चौकशी करून सदर तक्रार त्वरित मागे घेण्यात यावी असे निवेदनात म्हटले आहे। मनगुत्ती येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयात प्रशांत पाटील यांचा सत्कार। मनगुत्ती तालुका हुक्केरी येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित लाल बहादूर शास्त्री विद्यालयात मुंबई येथील आरसीएफ कंपनीचे सहाय्यक व्यवस्थापक प्रशांत वसंत पाटील यांचा सत्कार करण्यात आला। विद्यालयाच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष झुंजारराव पाटील हे होते। प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक DK स्वामी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला, तसेच व्यासपीठावरील पाहुण्यांचे स्वागत केले। सत्कारमूर्ती प्रशांत पाटील यांचा शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। सहाय्यक शिक्षक शिवाजी हसनेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर KM राऊत यांनी आभार मानले। हत्तरगी येथे ITI केंद्रात शिक्षक दिन साजरा। हत्तरगी येथील श्री मल्लिकार्जुन ITI कॉलेजमध्ये शिक्षक दिन साजरा करण्यात आला। प्रमुख पाहुणे RS मायाप्पा गोळ आणि अध्यक्ष MS खोत यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले। यानंतर या पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी शिक्षक प्रसाद चौगुले, मोहन देसाई, M पवार, बसवेश्वर सोसायटीचे कर्मचारी S आणि विद्यार्थी उपस्थित होते। खानापुरातील मराठी शाळांचे विलीनीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीचे निवेदन। कर्नाटक राज्य सरकारने राज्यातील प्राथमिक शाळांत 15 पेक्षा कमी विद्यार्थ्यांची पटसंख्या असलेल्या शाळांचे जवळच्या शाळेत विलीनीकरणाचा घाट घातला, तो दूर करावा या मागणीसाठी खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की खानापूर तालुक्यातील अडचणीचा विचार करून शाळांचा पुनर्विचार करावा अशी मागणी केली आहे। यावेळी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाईल असं आश्वासन दिलं। निवेदन देताना माजी आमदार दिगंबर पाटील, समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी आदी उपस्थित होते। कल्लेहोळ मराठी शाळेमध्ये शिक्षक दिन साजरा। कल्लेहोळ येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेमध्ये शाळा सुधारणा कमिटी आणि माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला। यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष भैरवनाथ चौगुले हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष निवृत्त कॅप्टन मनोहर कित्तूर, तसेच उपाध्यक्ष भास्कर नागोजी, तसेच स्वामी विवेकानंद हायस्कूलचे निवृत्त शिक्षक LD चौगुले आणि निवृत्त शिक्षक जांगळू शापूरकर उपस्थित होते। यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक VP पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले। धामणे माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक दिन साजरा। धामणे येथील माध्यमिक विद्यालयामध्ये दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक MJ सामजी होते, तसेच शिक्षक BK कांबळे, SS खनाजी, पूजा पाटील, मीरा दळवी, रोहिणी तहसीलदार आणि ML पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थिनी कुमारी दीपाली बाळेकुंद्री हिने केले। डेंग्यू सदृश आजाराने निपाणीतील युवकाचा मृत्यू। डेंग्यू सदृश आजाराने निपाणीतील प्रगती नगरमधील युवकाचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दिनांक 5 रोजी सायंकाळी घडली। सौरभ राजू माने वय 26 असे या युवकाचे नाव आहे।
सौरभ माने हा येथे चायनीजचा व्यवसाय करीत होता. 8 दिवसांपूर्वी त्याला किरकोळ ताप येऊन रक्तातील प्लेटलेट्स कमी झाल्या होत्या. त्यामुळे त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचार सुरू असतानाच मंगळवारी त्याचा मृत्यू झाला. सौरभ याचा विवाह 3 महिन्यांपूर्वी झाला होता. त्याच्या अचानक मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून प्रगतीनगर परिसरात हळहळ व्यक्त होतीये. मृत सौरभ यांच्या मागे आई-वडील, भाऊ, पत्नी असा परिवार आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आरोपांवर जय शहांचे सडेतोड उत्तर. आशिया चषक 2023चे सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत खेळले जात आहेत. भारतीय संघाने आशिया चषक 2023चे अधिकृत यजमान असलेल्या पाकिस्तानला जाण्यास नकार दिल्यानंतर आशियाई क्रिकेट परिषदेने शेवटच्या क्षणी श्रीलंकेला सहयजमान म्हणून जोडले. पण सध्या श्रीलंकेत मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे ही स्पर्धा धोक्यात आली आहे. या सगळ्या दरम्यान आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी मोठा खुलासा केलाय. ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीऐवजी श्रीलंकेत घेण्याचा निर्णय का घेण्यात आला हे त्यांनी सांगितलंय. तसेच त्यांनी पीसीबीला सडेतोड उत्तर देखील दिलं आहे. आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांनी संयुक्त अरब अमिरातीच्या उष्णतेमध्ये वनडे खेळण्यास संघाची इच्छा नाही. तसेच पाकिस्तान क्रिकेट बोर्डच्या शीर्षस्थानी 2 प्रमुख बदल्याने आशिया कपचे आयोजन करण्याच्या निर्णयामागे उशीर झाला असे त्यांनी सांगितले. पीसीबीचे माजी अध्यक्ष नजम सेठी यांच्या ताज्या विधानानंतर शहा यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलंय. शाह म्हणाले की सुरुवातीला एसीसीचे सदस्य असलेले सर्व संघ, मीडिया हक्कधारक असे अनेक जण पाकिस्तानात आशिया चषकाच्या आयोजनासाठी तयार नव्हते. ही अनिश्चितता तुमच्या देशातील सुरक्षा आणि आर्थिक परिस्थितीशी संबंधित चिंतेमुळे उद्भवली आहे. चीन खुली बॅडमिंटन स्पर्धा, प्रणॉय लक्ष्य पहिल्याच फेरीत पराभूत. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक मिळवणारा एच.एस. प्रणॉय आणि यापूर्वीचा कांस्यपदक विजेता लक्ष्य सेन या भारतीय बॅडमिंटनपटूंनी मंगळवारी चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत निराशा केली. दोघांचेही आव्हान पहिल्याच फेरीत आटोपले. सुपर 1000 मानांकन दर्जा प्राप्त असलेल्या या स्पर्धेत प्रणॉयला मलेशियाच्या एंगझे योंगकडून 12-21, 21-13, 18-21 असा पराभव पत्करावा लागला. जागतिक क्रमवारीत प्रणॉय 6व्या तर योंग 22व्या स्थानावर आहे. प्रणॉय पाठोपाठ लक्ष्यला डेन्मार्कच्या अँडर्स अँटोन्सेन कडून 21-23, 21-16 आणि 9-21 अशी हार पत्करावी लागली. प्रियांशू राजावतलाही पराभवाचा सामना करावा लागला. चीनच्या जियाई फॅनने प्रियांशूला 21-13, 26-24 असे नमवले. या तिघांच्या पराभवाने भारताचे पुरुष एकेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. महिला एकेरीत एकही भारतीय खेळाडूचा सहभाग नाही. पुरुष दुहेरीत सात्विक चिराग जोडीकडून अपेक्षा आहेत. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा, महिला गटात नामांकितांना धक्के. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला गटात सलग दुसऱ्या दिवशी नामांकित खेळाडूंना पराभवाचा सामना करावा लागला. गतविजेत्या इगा श्विअॅटेक पाठोपाठ अमेरिकेची 3री मानांकित जेसिका पेगुला आणि विम्बल्डन उपविजेत्या 5व्या मानांकित ट्युनिशियाच्या ओन्स जाबेउरचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. त्याचवेळी पुरुषात अग्रमानांकित कार्लोस अल्कराज, 3रा मानांकित डॅनिल मेदवेदेव यांनी उपांत्य फेरी गाठली. महिला एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या मॅडिसन कीजने आपापल्या देशाच्या पेगुलाला 6-1, 6-3 असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. कीजचा सामना चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोड्रोउसोवाशी होणार आहे. मार्केटाने अमेरिकेच्या पेटन स्टन्सला 6-7, 6-3, 6-2 असे नमवले. दुसऱ्या मानांकित अरिना सबालेन्काने दारिया कसाक्तिनावर 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये विजय साकारला. मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने विठ्ठल केंपण्णावर यांचा सत्कार. श्री विठ्ठल केंपण्णावर हे भारतीय सैन्य दलाच्या 25 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुरुवर्य परशुराम भाऊ नंदिहळ्ळी होते. कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील हलगेकर, कुस्ती संघटनेचे संचालक अशोक हलगेकर, मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष मारुती घाडी, पैलवान कृष्णा पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला संघटनेचे माजी अध्यक्ष वैजनाथ भोगण यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी श्री विठ्ठल केंपण्णावर यांच्या कार्याचा आढावा घेणारी भाषणे मान्यवरांनी केली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नवरतन सिंग पनवार, खानापूर कुस्ती संघटनेचे सेक्रेटरी हनुमंत गुरव, संतोष होंगल, हिरालाल चव्हाण, भावेश बिरजे, जयवंत दंडगलकर, वसंत जाधव, महादेव पाटील, भरमा अलारवाड, नरहरी माळवी, एनएसएस कोच विश्वास पवार, ॲथलेटिक कोच शिंत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी सुहास खुद्दार यांनी आभार मानले.
याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपते. धन्यवाद.